बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी हे जे गीत लिहिलं तेव्हा त्यांनाही माहित नसेल की हे गीत स्वातंत्र्य आंदोलनाचा बीज मंत्र ठरेल. ज्या म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन जे 150 वर्ष चाललं, जे 7 नोव्हेंबर 1875 हे गीत त्यांनी लिहिलं. ते गीत बंगदर्शन मासिकामध्ये सुरुवातीला प्रकाशित झालं. नंतर मग आपण त्या गीताला स्वातंत्र्य लढ्याचं प्राण म्हणतो, राष्ट्रीय चेतनेचं प्रतीक म्हणतो. आणि या गीताचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं, 150 वर्षाचा प्रवास पाहिला, तर ही एक भारताच्या आत्मसन्मानाची गाथा, म्हणजे आपल्या मातृभूमीबद्दलचा जो सन्मान आहे. हे गीत आनंदवन कादंबरीमध्ये 1882 ला कादंबरी लिहिली गेली आणि 1896 ला रवींद्रनाथ टागोरांनी यांना नोबेल प्राइज आहे. त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते पहिल्यांदा जसं यांनी आता चाल लावून गीत सादर केलं तशा पद्धतीने त्यांनी चाल लावून यांनी गीत सादर केलं गेलं. त्याच्यानंतर 1905 ला बंगभूमी चळवळ झाली. डॉ. कर्झननी बंगालची फाळणी केली आणि आपण पाहतो की त्या फाळणीच्या विरोधामध्ये जहाल असणाऱ्या लोकमान्य टिळकांनी जे आंदोलन पुढे चालवलं, या बंगालच्या फाळणीमध्ये संपूर्ण देशाचा नारा वंदे मातरम हा झाला. इथंच नाही तर आपण पाहतो की सगळी क्रांतिकारांची आहे, सगळ्यांचा हा देशाचा मूलमंत्र ठरला, देशभक्तीचा नारा ठरला. आणि या वंदे मातरम फासावर जाणारा माणूस सुद्धा नुसतं इन्कलाब जिंदाबाद आहे तो वंदे मातरम म्हणून असं फासावर जायचा, असा तो मातृभूमीचं गीत आहे. संविधान सभेने नॅशनल सॉन्ग आणि नॅशनल एंथम याच्यातले काय फरक आहे, तो 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेमध्ये जेव्हा जनगण मन आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं, तेव्हा याला नॅशनल सॉन्ग म्हणून, हे सुद्धा राष्ट्रीय गीत म्हणून याला तेवढाच दर्जा देण्यात आला. आता हे गीत 2 कडवे आपण गातो, ते 6 कडव्यांमध्ये आहे, पण ते पुढं त्या गीतामध्ये काही देवी देवतांचं वर्णन आहे. कुजलाम सुखलाम भलेच शीतलाम, त्याच्या पुढची जी कडवी आहे त्याच्यामध्ये ते वर्णन येते. आणि म्हणून मग आणि ते संस्कृत मधलं गीत आहे आणि मराठीच्या लोकांना सुद्धा त्याचा उच्चार अधिक अवघड जातो. आणि म्हणून मग राष्ट्रगीत म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी जनगण मन असं म्हणून आणि आपण ते गातो. तर या गीताला सन्मान तेव्हापासून आहे. आता बदल काय झाला मग, तर आता ते आपण राष्ट्रगीताच्या अगोदर काय झालं, आता आपल्यासमोर प्रश्न काय आहे 150 वर्षाच्या टप्प्यावर, तर आपल्यासमोर प्रश्न हा आहे की जे मातृभूमीचं गीत आपण 150 वर्षापूर्वी गात होतो, ती मातृभूमी आज कुठं आहे आणि आज आपण त्या मातृभूमीसाठी काय करतो. जे गीत आता आपण काल पाहिलं असेल, व्हिडिओ व्हायरल व्हायला आहे, सोनिया गांधी खरगेजी उभं राहून आहे, ते गीत 2 मिनिट काँग्रेसच्या कार्यालयात गायला गेल्याच्या नंतर पुढे ते थांबलं पाहिजे म्हणून हे करायला ते दाखवलं झालेलं आहे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोही खटलाही भाजपने म्हटलं गेलेला आहे. उद्या काय होईल, उद्या कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात, कारण एवढे मोठे 150 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये एखादं गीत गायलं किंवा गायलं नाही, पूर्ण गाता आलं नाही, पण एखाद्याला राष्ट्रगीत ठरवता येते का, हाही आपल्या समोरचा प्रश्न आहे. हाही आपण प्रश्न विचारावा. ज्या मातीमध्ये आपण जगतो, ज्या मातीच्या मातृभूमीच्या कृषीमध्ये आपण पाहतो, त्या मातीची आजची स्थिती काय आहे, त्या राष्ट्रातला प्राणवायू किती आहे, त्या राष्ट्रातल्या ऑक्सिजनची काय स्थिती आहे, आपण पर्यावरण किती सुरक्षित केलं, किती ते जपलेलं आहे, याही गोष्टीचा आपण या विचार केला पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधकाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. विरोधी पक्षाला आपण थोडं प्राईम मिनिस्टर असं म्हणतो, म्हणजे पंतप्रधानाचं ते प्रतिबिंब आहे आणि ते प्रतिबिंब आहे. आणि मग ते नुसतं टीका करून थांबत नाही, तर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी पण पाळावी लागते, त्याच्याकडे सचोटी असावी लागते. वेळ प्रसंग आला तर त्याला तेवढ्याच पद्धतीने, म्हणजे नुसतं विरोधासाठी विरोध म्हणून नाही, तो विरोध केल्यानंतर त्याच्याकडे जबाबदारी आली तर राष्ट्र सुद्धा चालवावं लागत असतं. आणि म्हणून विरोधी पक्ष अत्यंत महत्वाचा असताना विरोधक असं काही बोलले तर आपण त्यांना राष्ट्रद्रोही ठरवत असतो. पार्लमेंटमध्ये त्याच्यावर चर्चा होत नसेल, आपण पर्यावरणाबद्दल काहीच विचार करत नसतो, आपण विकास म्हणून नदी तलाव हे जे काही आहेत त्याच्या आजूबाजूला सिमेंट कॉन्क्रीटचा कॉरिडॉर बांधत असतो. आता तुम्ही वाराणसीला जा, नदीच्या काठावर मोठा कॉरिडॉर बांधलेला आहे. कुठल्याही तळ्याच्या काठाला जर आपण सिमेंट कॉन्क्रीटचं बांधलं, जीवसृष्टीचं काय असते, तर तळ्याच्या काठाला जर नॅचरल दगड असतील, वाळू असेल, माती असेल,
तर कासव असेल तर तो कासव बाहेर येऊन वाळूमध्ये त्याची अंडी देतो, पिल्ले बाहेर येऊन होतात. त्या दगडांमध्ये खेकडे वगैरे असतात माळांकडचं. ही सगळी जीवसृष्टी आपण विकासाच्या नावाखाली नष्ट करून टाकतो आहोत. म्हणजे काय काय चालू आहे. आणि म्हणून मग या अंगाने सुद्धा आपण बघितलं पाहिजे की आपण ज्या मातृभूमीचं गीत गायल्यामुळं हा विकास होणार आहे का. खरंच भारत 47ला महासत्ता होणार आहे का. आणि महासत्ता होण्यामध्ये हे गीताचं योगदान किती राहिलेलं आहे. मग म्हणजे चिरकाल चालणार आहे, पण नुसतंच ते कसं गायलंय, कोण गायलंय, का गायलं नाही, सावधान विश्राम झालंय का नाही. मग एखाद्याला आता आपला हा काय नाव आहे बोयने, विठ्ठल बोयने अतिशय उत्कृष्ट गायला, त्याला निसर्गतः दृष्टी नाही, पण ज्याला दृष्टी कमी असते त्याकडे निसर्गाने एखादी वेगळी कला दिलेली असते. तो किती अत्यंत सुरामध्ये गात होता, सगळ्यांच्या हृदयाच्या तारा तो छेडत होता का नाही. एवढा अप्रतिम आवाज. म्हणजे ही सगळी जी देणगी आहे यातून आपल्या असं लक्षात येते की ज्ञान ही काही कोणाची मक्तेदारी नाही. आणि भारतीय संविधानाने काय केलं की डेमोक्रेसीमध्ये वंदे मातरम गीताचं मूल्यमापन करत असताना आपल्याला हे पाहावं लागेल की 150 वर्षामध्ये आपण काय शिकलो की या मार्टिन लुथर पासून जर आपण पाहिलं की लोकशाही आपण काय स्वीकारली. सगळ्याच शाळाच्या नंतर आपण लोकशाही स्वीकारली, कारण सगळ्याच शाळा काय होत्या, त्या राणीच्या गर्भातून त्या जन्म घेत होत्या. हे जे बीज आहे आता आपण मतपेटीमध्ये टाकलेलं, हे बीज आता आपण कुठं आहे, कसं आहे हे आपण शोधलं पाहिजे. आपण मतपेटीमध्ये जे बीज टाकलेलं आहे त्याच्यातून येणारी जी लीडर आहे ती कशी आहेत. जिना असतील, पंडित नेहरू असतील, आता नरेंद्र मोदी असतील, हे मतदान राजा आपण म्हणतो आहोत. हा खरंच राजा आहे का. म्हणजे लोकशाहीमध्ये जे बोलतो आहोत आपलं ब्रीद आहे सत्यमेव जयते पाटील सर. आणि आपण सगळेजण असं त्याचं जय जयकार करतो आहोत. आताच तुम्ही पुण्यनगरीमधली बातमी मला वाचून दाखवत होतं. म्हणजे आपण जर हे पाहिलं हे म्हणजे काय चालू आहे, म्हणजे असत्याचा सातत्याने विजय होतो. आणि आपल्याला पाहावं लागेल की लोकशाही जर शोधायची असेल, वंदे मातरम गीताच्या निमित्ताने मातृभूमी जर आपल्याला शोधायची असेल तर आपल्याला महाभारतातलं दुर्योधन व्हावं लागेल. त्यावेळेस ज्या दुर्योधनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेवढं 1000 असत्याचं वस्त्रहरण करावं लागेल, तेव्हा कुठंतरी थोडंसं सत्य दिसेल की ज्या अर्थव्यवस्थेचं शेवटी सर सांगतील की आपलं बजेट किती आहे. आताच्या ह्या शैक्षणिक नव्या धोरणांनी बजेटवर किती खर्च केला पाहिजे हे सांगितलंय, पण त्या खर्चाबद्दल काही बोलायचं नाही. धोरण लागू केलं, त्याची अंमलबजावणी कशी करायची याचं काहीच नाही. आणि मग आपण काय करतो आहोत, म्हणजे बजेटच्या जे सूचना केली 25%, जगातली सगळी राष्ट्र जी विकसित झाली, महासत्ता झाली, ती सगळी शिक्षणावर ज्यांनी 25% खर्च केला. शिक्षणाशिवाय धर्मोपाय नाही म्हटलं. जपान 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट हिरोशिमा नागासाकी बेचिराग झाला. त्या बेचिराग झाल्यानंतर जपानने काय केलं, जपान पेटून उठलं राष्ट्र. या राष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना ती विद्या, ज्या विद्येमुळे जगावर राज्य करता येते, ज्या विद्येमुळे जगाला हादरून सोडता येते, ती आपल्याला आली पाहिजे, यासाठी जपान पेटलं. आपण काय करायचं. फुल्याने तेव्हा सांगितलं ख्रिस्त मोहम्मद माग ब्राह्मणाचे धरावे पोटाचे बंधुपरी. आता काय होते, आरक्षणावर किती पैसा खर्च होतो शेवटी सर. बजेट किती आहे, त्या बजेटच्या 0.6 एवढा सुद्धा आरक्षणावर खर्च होत नाही. पण म्हणजे जसे दरोडेखोर एखाद्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली दरोडा टाकून येऊन वाटून घ्यायले सोनं पिणं असं पैसे. आणि 2-4 लोक बघितली, आपण जेवण करताना कुत्रे येतात, मग आपण एखादा घास खाता टाकतो, तसं ते टाकलेलं बजेट आहे. अर्थशास्त्र इथं आहे, ते सांगतील किती बजेट आहे. आणि त्या तुकड्याकडं, त्या नोटांना वाटून घेण्यासाठी या देशातला सगळा समाज, मग तो भटका असेल, मग SC मध्ये पोट आरक्षण मागणारा मातंग असेल, म्हणजे सगळ्याच जाती, मग तो धनगर असेल, तो SC मधून ST मध्ये मागणारा असेल, तो रस्त्यावर मेंढरा आणणारा असेल, हे सगळं जर आपण पाहिलं आपलं लक्षात येईल की आपण कसे विघटित झालेलो आहोत. मूलभूत प्रश्न बाजूला आहे, पूर्ण तिजोरी ती चोरं लुटत आहे. 100च्या खोऱ्यातला डाकू म्हणत होता की आमचं नफरत की आग में जलते हैं, सच्चे डाकू तो पार्लमेंट में रहते. म्हणजे या देशाचे खरे डाकू त्या पार्लमेंटमध्ये आहेत आणि ते हे सगळं खायलेत. आणि आम्ही एक मराठा लाख मराठा म्हणून आंदोलन करायलो. कशासाठी. अरे जपानने शिक्षणासाठी काय क्रांती केली. अहो नोकऱ्या बंद केल्या सरकारने, शिक्षणावरचा खर्च बंद केला सरकारने. आपण काही बघायला तयार नाही. सरकार काय म्हणते, वंदे मातरम म्हणा. 150 वर्ष झालंय वंदे मातरम म्हणलं की देश काय होणार आहे. सुजलाम सुफलाम मलयजशीतलाम.
मात्र मात्र अरे त्याचा उद्देश काय होता? ज्या ब्रिटिश सरकारला टिळकांनी विचारलं केसरी मराठामध्ये दोघं ठिकाणावर आहे का म्हणून, हे विचारण्याची धमक आज आहे का? आज आपल्याला हे सत्य दिसायलंय का? अहो एखादा अधिकारी म्हणजे पूर्वी खाणे न देऊंगा न खाऊंगा म्हणणाऱ्याच्या काळामध्ये प्रत्येक माणूस टेबलवर पैसे घेऊन दिसतो. काय काय चालू आहे? म्हणजे एक IAS अधिकारी एवढी प्रचंड प्रॉपर्टी कमावत असेल, हे करत असेल तर देश कुठं चाललाय? मग असं राष्ट्र कसं काय महासत्ता होईल? ज्या रामाच्या नावावर हे सगळं चालू आहे. सीताराम येचुरी असं म्हणाले होते की रावणायण आपण कधीतरी वाचून पाहिलं पाहिजे. दक्षिण भारताने या गीताच्या निमित्ताने विधानसभेमध्ये विधेयक पास केलं विजय थलपतींनी आणि तामिळनाडूमध्ये. त्यांनी सांगितलं की आम्ही राज्यगीतच अगोदर गाऊ, सरकार काही म्हणून आम्ही याच्यावर कुठलाही खटला दाखल करू, आम्ही ते करणार नाही. आणि त्यांनी राज्याने तो कायदा पास केला आणि त्यांच्याकडं राज्यगीत अगोदर होईल. त्यांनी त्याचं कारण दिलं. राज्यगीत आमच्याकडं 70 पासून होते. रामास्वामी पेरियार होते तिकडं आणि त्यांनी दक्षिण भारताची द्रविड संस्कृती जी आहे तेच खरं राष्ट्र आहे, ही आर्यांची संस्कृती आमच्यावर लादलेली आहे. आणि मग म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला. आम्ही हिंदीला विरोध केला माळकर सरांच्या, आणि त्या हिंदी विरोधाचा सुद्धा विरोध आपण स्वीकारला. पंडित नेहरूंनी स्वीकारला, संविधान सभेने स्वीकारला. आपण राष्ट्रभाषेचा हस्त धरलो नाही, कारण आपलं राष्ट्र एवढं मोठं आहे. 28 घटक राज्यांना एकत्र बांधणारं हे संघराज्य आहे. मग आता त्यांना सुद्धा सक्ती करता येणार नाही. आता काय करतं सरकार माहित नाही. केरळने भूमिका घेतली की आम्ही ते गीत फक्त 2 कडव्यामधलंच गाऊ, 6 कडवे गाणार नाही. का गाणार नाही? त्यांनी सांगितलं मागचंच कारण, त्याच्यामध्ये देवी देवतांचा उल्लेख आहे आणि आमचं राज्य जे आहे ते धर्मनिरपेक्ष राज्य आहे. आमच्या राज्यात अनेक धर्माची लोक राहतात. इथं सर्व धर्म समभाव हे तत्व प्रत्यक्ष इथं नांदते केरळमध्ये, म्हणून आम्ही ते करणार नाही. अशा ते 2 वाद आहेत. आता अनेक ठिकाणी वाद अनेक पाहायला मिळतील. इकडं तेलंगणामध्ये ओवेसी बंधू काय बोलले हे तुम्ही ऐकलं असाल. म्हणजे गीत गायलं पाहिजे का? गायलं पाहिजे. 150 वर्ष ते गीताचा नाद गुंजला, अनेकांनी बलिदान दिलं, वंदे मातरम म्हटलं. गांधींनी काही नाही, क्रांतिकारक होण्याकरता लंडनला जाऊन शिक्षण घेऊन येऊन बॉम्बच टाकला पाहिजे असं काही नाही. नुसतं खादी घाला, अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरा म्हणून सांगितलं. प्रत्येक माणूस बाबू गेनूसारखा सुद्धा शहीद झाला, रस्त्यावर उतरला आणि त्यांनी क्रांती केली. नुसतं वंदे मातरम म्हटलं तो राष्ट्रभक्त झाला. पण आता वंदे मातरम म्हणण्यामध्ये मागं पुढं झाला म्हणून त्याला शिक्षा होणार असेल, तो राष्ट्रद्रोही ठरवला जाणार असेल, न्यायालयामध्ये तो विषय चर्चेला जाणार असेल, पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर वेळ वाया घालला जाणार असेल, तर सजग नागरिकांचं काय काम आहे? आपल्या पर्यावरणाचं काय स्थान आहे? नद्या कुठं आहे, पाणी कुठं आहे, झाडं आपण किती लावली, किती झाडांचं संगोपन केलंय, किती झाडांचं संवर्धन केलंय, पर्यावरण कुठं आहे, आपण पुढच्या पिढीसाठी काय देतो आहोत, काय ठेवतो आहोत, शिक्षण व्यवस्था कशी झालेली आहे, विद्यार्थी किती आहेत. ते विद्यार्थी नागपंचमी आहे किंवा श्रावण सोमवार आहे म्हणून नाही, तुम्ही आम्ही एकाच ह्याच्यामधले आहोत. आपण विद्यार्थ्यांसाठी किती फिरतो आहोत, काय करतो आहोत. आणि ह्या सगळ्या शाळा महाविद्यालय बंद झाली तर समाजाचं काय होईल? इथे येऊन कोण शिकवेल ह्या सगळ्या समाजाला? आणि मग इथली सामाजिक प्रश्नांचं काय होईल? आणि मग अशा सगळ्या काळामध्ये नुसतं वंदे मातरम म्हटल्यामुळं पार्लमेंटची संख्या दुप्पट करता, शिक्षणावरचा खर्च दुप्पट करायला काय अडचण आहे? जगातली सगळी राष्ट्र विकसित शिक्षणामुळे झाली. तुम्ही नुसतं धोरण कागदावर लागू केलं, प्रत्यक्षामध्ये काय आहे याच्या विरोधात कोण बोलणार? आपण मिटिंगही केली, जेडी समोर फिरणारी, म्हणजे मी सांगितलं त्या वड्या झाडाखाली वाटून घेणारी रेकॉर्डिंग व्हायला ते म्हणतील असं कसं बनले म्हणून. मी दुंडा महाराज कॉलेजच्या कॉन्फरन्समध्ये हे बोलतो की अरे म्हणलं एखादा BOSचा मेंबर संविधानिक मूल्यावर तुम्ही कॉन्फरन्स ठेवली, दुंडा महाराज नाव दिले, थोडी तरी लाज ठेवा की ज्या महाविद्यालयाच्या कॉन्फरन्समध्ये तुम्ही नियोजित वक्ते आहात. नियोजित वक्ता हा अर्धा तास अगोदर आला, म्हणजे मी 12:30 मॅडमला फोन केला. जर तारीख दिली तर मी कुठूनही येऊ, मला माहित नाही, मीच ते कारण सांगणार. मी इथं 12:30 हजर असलं पाहिजे. तो वक्ता पहिलं सत्र उद्घाटन नाही, कुठंच नाही, मग आयत्या वेळी मला अध्यक्ष केलं सत्राचा, मध्येच तो आला. तो आला म्हणून गौरव जातो असतील त्या कार्यक्रमाला. राज्यशास्त्राची परिषद होती सगळ्या जिल्ह्यात, तो येऊन बसला वरी, त्याचा सत्कार मध्ये थांबा सर भाषण, त्याचा सत्कार. कशासाठी कापूसली? संविधानाने सांगितलं का आपण सगळेच राजे महाराजे व्यक्तिपूजा का नाकारली? गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं की आता हे व्यक्ती गुरु बंद, ग्रंथ हाच गुरु. का ग्रंथ हा गुरु? तर ग्रंथ हा व्यक्ती सापेक्ष नसतो, माणूस बघून बोलत नसतो, तो सगळ्यांना तेच ज्ञान. जो कपाटातून काढेल, धूळ काढेल, वाचेल, वाचला तरी ठीक, वाचला नाही तरी शिंदे साहेब तरीही ठीक.
तो काय असं तक्रार करणार नाही, का वाचला नाही सिंधू तर 4 दिवस झाले टेबलवरच पडू नये असं म्हणणार नाही. म्हणून आपण संविधानात सगळ्या शाह्या बाद केल्या, राज्यशाही, हुकुमशाही, पण जे संविधानात आहे ते प्रत्यक्ष कृतीत न येऊ देण्यासाठी हे सगळ्याच शाह्या बाहेर प्रत्यक्ष कृतीमध्ये काम करत आहे. संविधानाचं जर मूळ प्रत तुम्ही पाहिली उदयगिरीमध्ये आहे, आमच्याकडेही आहे. त्याच्यामध्ये मग रायजादांनी जी बाजूला चित्र काढलेली आहेत, मध्ये आपण प्रिंट केली. आपण सांगितलं की विज्ञानामध्ये प्रयोग शिकवताना मुलांना आपण सांगतो आकृती चुकली तर तो काय करतो, खोडरपणी खोडतो, नवीन आकृती काढतो. पण ती आकृती काढली तरी अगोदरची खोडलेली फिकी प्रिंट दिसते का नाही सर? तर त्या संविधानामध्ये तुम्हाला फिकी प्रिंट दिसेल. संविधानाचं मर्ती चौकट जी आहे प्रायमरची, तर नाही आता प्रायमर. त्याच्या बाजूला रायजादांनी ते चित्र कोरली, त्याच्यामध्ये राम आहे, कृष्ण आहे, चारवाक आहे, बुद्ध आहेत, सगळे भारतातली कल्चर आहे. पण ही सगळी कल्चर आपण काय केली, आता बाद केली, तिला खोडरपणी पुसलंय आणि आपण आता नवीन कल्चर स्वीकारली. कुठली? स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाची. कुठं आहे बंधुत्व? ज्या बंधुत्व हा त्याचा केंद्रबिंदू आहे या तिन्ही संकल्पनेचा. बंधुत्व आलं तरच स्वातंत्र्य, समता आणि न्याय दिसेल. बंधुत्व आलं नाही, आपण रामदास फुटाण्याच्या भाषेत बोलायचं तर असं म्हणू, कधी कधी भारत माझा देश आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम, 15 ऑगस्ट 26 जानेवारी, बाकी टाइमला अरे विद्येचं दैवत आहे पाटील सर. आणि आपलं हे काम आहे विवेक जागा करणं. ज्या देवताला आपण शहाणपणाचं दैवत म्हणतो आणि ते दैवत काय करायला, म्हणजे गणपती उत्सव सांगायला मी, गणेश उत्सव सुरू झाला की आपण हाताला धरले, डोकं फिरले, डान्स चालू आहे, एवढा मोठा डीजे चालू आहे. त्या विधीच्या देवताला तर कळायला पाहिजे, अरे बाबा थोडा साऊंड कमी असला पाहिजे, एवढं हे झालं नाही. सगळ्या मूर्त्या नेऊन तळ्यात टाकालो, कसं पोहणार महान, कसं सगळं पाणी गटारा करून टाकालो, सगळे आपलं स्त्रोत सगळे. म्हणजे सगळा निसर्ग जो सुंदर आहे, जो सुजलाम सुफलाम आहे, जी माता, त्या मातेचा आपण वाटोळा करायलो, त्या मातीचं आपण काही बघायला तयार नाही. ती माती कशी व्हायली, ती माती काय बनत असेल, तिला काय वेदना होत असतील. मॅडम त्यांच्या शैलीमध्ये ते मातीचं आत्मकथन लिहितील, जसं वंदे मातरमचं त्याने आत्मकथन बोलून दाखवलं. म्हणजे किती वेदना होत असतील त्या मातृभूमीला. हे काय चालू आहे. आणि आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये आता दुर्योधन कोण होणार, कोण बोलणार या सगळ्यांच्या विरोधामध्ये, एवढी वस्त्र कोण फाडणार? कारण सत्य कुठं आहे, नोटवर लिहिले सत्यमेव जयते, पण पावलोपावली असत्याचा विजय चालू आहे. आणि सत्य, द्रौपदीचं वस्त्राहरण केल्यासारखं ही सगळी वस्त्र आपल्याला फाडावी लागतील, तेव्हा कुठंतरी सत्य दिसेल. चौकीदार खाणे नाही दूंगा न खाऊंगा म्हणणारा चक्की पिसिंग म्हणत होता, त्याला जर चिलुऱ्या दिल्या महाराष्ट्राच्या, काय होईल, काय होईल? कोण बोलणार ह्याच्यावर? आणि असा सजग नागरिक निर्माणच झाला नाही पाहिजे. नुसतीच गीतं वाजली पाहिजेत, नको ते वादविवाद झाले पाहिजेत, अशी काहीशी सरकारची भूमिका दिसते. आणि अशा सरकारला ही विचारण्याची क्षमता आपल्या ह्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये यावी. आणि आता अलीकडे आपण पाहतो की सगळे कलेक्टर, सगळ्या परीक्षा नीट कुठली, आपण देशातलं सगळं चित्र पाहतो आहोत की सुप्रीम कोर्ट सुद्धा सामान्य माणसाला कॉक्रोच मिळाला, त्याचा काय परिणाम झाला हेही पाहिजे. आताची ज्यांची पिढी कशी आहे, आपल्यासारखी काही ती सहन करणार नाही, ती कशी उत्तरं देते, ती कशा पद्धतीने आंदोलन करते. मग इच्छा नसताना सुद्धा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा कसा घ्यावा लागला, हे सगळं आपण पाहतो आहोत. हे सगळं पाहत असताना आपल्याला पुन्हा नव्याने विचार करावा लागेल की घटनेमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात नसतील. आपण पाहतो की स्वातंत्र्य कोणाला नको असते. अहो, प्रत्येक मानवी स्वभावाचा गुणधर्म आहे पाटील सर, की लहान मुलं असेल त्याला जर आईने छोट्या वाटीमध्ये दूध दिलं आणि त्याच्या बहीण वर्गात झालेल्या आहे, तिला मोठ्या ग्लासामध्ये दिला, तर ते आपलं ब्रह्मास्त्र काढते, ते वाटी फेकून देते. का रे? मला का, मला छोटा बच्चा समज के ना समजाणार आहे मला सुरू करते ते, मी छोटा आहे म्हणून मला वाटीत देता का? आणि तिला ही जी प्रवृत्ती आहे ते आपल्या हक्कासाठी लढत असते. त्याला समजून, त्याला शिकवलं नाही घटनेत काही, पण त्याला हे तसा हा लढा चालू असतो. पण त्याला जेव्हा हे कळते की माझी कोण आहे, बहीण आहे आणि ती शाळेत जाते आहे, आई वडील तिला समजून सांगतात त्या बाळाला, ते बाळ जेव्हा समजदार होते तेव्हा तेच त्याला दिलेलं दूध काय करते, नाही नाही ताई चाली लवकर, मग तिला नेऊन ती आली तर तिला गेट काढून सायकल मध्ये लावू लागते. हा बंधुभाव आहे. आणि हा जर बंधुभाव आला तर काय होईल, ते स्वातंत्र्य शोभे. समता कुठून येणार आहे? का खाणीतून आणायची आहे, का आपल्या बँकेच्या लॉकरमधून आणायची आहे? अरे समता इथल्या लोकांच्या व्यवहारातली गोष्ट आहे, व्यक्ती व्यक्तीमधल्या संबंधाची गोष्ट आहे. मला जर असं वाटणार असेल
की अमुक अमुक जातीतला माणूस, त्याचे वडिलोपार्जित सगळे माझ्या घरी भांडे घासत होते, पाणी भरत होते, आता ते माझ्या नाकावर दिसून कलेक्टर कसे आहेत. हा जर अहंकार जागा होत असेल त्या जातीचा, तर राष्ट्र निर्माण होणार नाही. हिंदू कोण? अखंड भारत कोणाचा करणार आहात? मातृभूमी कुठली? ज्या भूमीत त्या दगडा मातीला एकत्र करायचं नाही, त्या मातृभूमी असणाऱ्या माणसांना वाटलं पाहिजे. काश्मीरच्या माणसाला त्रास झाला तर कन्याकुमारीच्या माणसाला दुःख झालं पाहिजे. तिकडे अरुणाचल प्रदेशमध्ये काही झालं तर इकडे कच्छमध्ये गुजरातमधल्या लोकांना त्याच्या वेदना झाल्या पाहिजेत. हे होण्यासाठी आपण काय करतो आहोत? या देशामध्ये एवढ्या 18 पगड जातीमध्ये विघटित झालेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी काय करतो आहोत? फुलांनी का ओरडून सांगितलं? ब्राह्मणाची कसब का लिहिली? शेतकऱ्याचा असूड का लिहिला? फुलेंची सुद्धा यावर्षी 200वी जयंती आहे पाटील सर, आणि आपण चिन्नी कदूमध्ये साजरी केली. विवेकाचा जागर घातला. कशासाठी? तर संविधानातली ही मूल्य कळाली पाहिजे. जो चोर आहे तोच मी चौकीदार आहे कळालं पाहिजे. त्याचा बुरखा पाडता आला पाहिजे, काढता आला पाहिजे, तर लोकशाहीचं संरक्षण होईल. लोकशाही ही काही शोभेची वस्तू नाही. लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे म्हटल्याबरोबर आपण त्याचा उलटा अर्थ समजून घेतला पाहिजे. वटवागुळ उलट असते, तसं ते उलट केल्याशिवाय सत्य कळत नाही. शर्मीचं काय आहे? मतदार राजा राहिला असता तर एखादा आमदार पैसे वाटायला, कोंबडी वाटायला, बकरं वाटायला, साड्या वाटायला, तर रांगेत जाऊन उभा टाकेल का? अहो, सुशिक्षित मतदार सुद्धा म्हणतो माझ्या घरी 5 मतदान आहे, तुम्ही 4चेच पैसे दिले. हा राजामध्ये दानत्व शोभून दिसते पाटील सर. आणि तो भिकाऱ्याचा जर रांगेमध्ये उभा टाकलेला असेल तर त्या लोकशाहीचं काय? निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचं काय? हे आत्मबळ येणार कुठून आहे? कुठून आणणार आहोत आपण? हे कुठं ठेवलेलं आहे का सुरक्षित कपाटामध्ये? तिथून आणून आपण ते आत्मबळ मांडणार आहोत का? असं काहीही नाही. असे अत्यंत भयावह प्रश्न आहेत. आपल्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे आणि निश्चितपणे आपण आशावादी असलं पाहिजे. आज संख्या कमी आहे, पण या देशातल्या एवढ्या 150 कोटी लोकांना शिकवण्यासाठी काही मोदीला आता राम मंदिरामध्ये, अरे देवावर निष्ठा असणाऱ्या माणसाने त्या देवाला पैसे टाकले, ते पैसे सुद्धा त्याचं कुठं झाले? त्याची मुलाखत केली राहुल कुलकर्णींनी. तो त्या कमिटीचा प्रमुख आहे, सेक्रेटरी आहे. मग याचं हे असं होऊ नये यासाठी तुम्ही काय केलं? नीट मध्ये पुन्हा पेपर फुटू नये म्हणून नंतर नीट केलीच्या नेतृत्वाखाली कमिटी नीट केली पार्लमेंटमध्ये. जाधव सर, आता काय चालू आहे? हे काय म्हणतो तो सेक्रेटरी की आम्ही आता प्रायश्चित यज्ञ सुरू केलो. आता हे काय बनव विश्वगुरूला आज अमेरिका काय सत्कार करेल भारताचा? अरे तुम्ही धड चोरी केली, त्या रामाच्या नावाने जगातून आलेले पैसे यानं त्या मार्गाने लुटले तुम्ही. त्यांना शिक्षा केली पाहिजे का? त्यांनी ते प्रायश्चित यज्ञ करावं. श्रावण मासामध्ये आपले महाराज कुठं अनुष्ठान करतात. काय प्रकार चालू आहे? म्हणजे जे राजा आपण नाकारलं, आपण म्हणजे राजाला काही कळत नाही म्हणून राजा नाकारला. आपण लोकशाहीचं जे बीज आहे ते बीज आपण मतपेटीतून असं विकसित करतो. ते बीजच जर अंकुरत नसेल तर कशी लोकशाही येईल? आणि ही कागदावरची लोकशाही नसते. तिच्या नावाने सतत हे ठोकत असतात. नुसतं 0.6% आरक्षणवाले बिचारे एकमेकाला ओढून कपडे फाडून घ्यायला चर्चेचा. आणि थोडी तिजोरी तिथं आहे, त्यांच्या हातात आहे. त्यांनी रस्त्यावर किती खर्च करायचा, पार्लमेंट बांधायला किती करायचं, बांधल्या ती पडणार का? पडली तरी काय म्हणणार ते? नाही, ती पडली नाही, ती थोडे पावसामुळे खड्डे पडणार म्हणणार. आणि मग राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र याच्याशिवाय काही मार्ग नाही, ही जर आपली समज असेल. कारण आपण व्यक्तिपूजा नाकारले. लोकशाहीला व्यक्तिपूजा अत्यंत घातक आहे. व्यक्तीचीच आपण जर पूजा करू लागलो तर तो विद्येचं दैवत शहाणा असते, शहाणपणा असणारा ते सुद्धा लाजवेल. सुख करता दुःख हरता असं म्हणून जर सुख दुःख हरू लागलं तर काय होईल? आपल्याला काहीच हालचाल करावं लागणार नाही. सकाळी उठायची गरज नाही, कॉलेजमध्ये येण्याची गरज नाही. बसल्या जागी सुख दुःख जर होऊ लागलं तर म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. मी थोडं अधिकच बोललो. मला वाटते 7:25 आहे, मॅडमलाही जायचं असेल, सर्वांनाही. माझाही 2-2:15 मी घरी जाऊन जेवण करत असतो आणि आपल्यालाही भूका लागल्या असतील. तर ह्या सगळ्या अंगाने आपण विचार करावा. माझं हे लांबलेलं भाषण जरी लांबलं असलं
तरी आपण हे म्हणजे प्रश्न बीजरूपात मी तुम्हाला सांगितले की बीजच जर अंकुरलं नाही तर कसं काय वटवृक्ष निर्माण होईल. लोकशाहीच्या आजपर्यंत इतिहासावरून आपल्याला काय आहे हे सांगता येणार नाही. लोकशाही म्हणजे काय नाही हे निश्चितपणे सांगता येते. कारण इंग्लंडला आपण लोकशाहीची जननी म्हणतो. पण तिथं काय झालं, 1928 पर्यंत स्त्रियांना मताचा अधिकारच नव्हता. मग त्याला लोकशाही म्हणणार होतो का आपण. म्हणजे लोकशाही हे आदर्श तत्वज्ञान आहे. आतापर्यंत त्यांना त्यांचे सगळे निकाल कोण ठरले, आपल्या चौकीदारांचे. विद्यार्थी काय करणार आहेत, झुरळ आहेत, आपले मोबाईलमध्ये गुंग आहेत, ते काय करतात असं त्यांना वाटत होतं. पण आपण पाहिलं की त्यांचा इंटेलिजन्स ब्युरो वगैरे सगळं फेल ठरला. 5,000 म्हणजे त्याच्या 10 पट मुलं तिथं जंतर मंतरवर जमा झाली आणि त्यांना त्यांच्या नाकात दम आणला आणि मग त्यांना नाईलाजाने धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यावा लागला. ही ताकद डेमोक्रेसीमध्ये आहे. ही ताकद आणि हे मापदंड आहे. भारतीय संविधान हे मापदंड आहे. आणि मग आपण 150 वर्षाचा हा स्वातंत्र्य लढ्याचा जो नारा झाला होता, हे बीज मंत्र झालं होतं वंदे मातरम, तसं हे संविधानाचं सुद्धा मंत्र आहे. नुसतं ते वंदे मातरम म्हटलं म्हणजे सगळी सिस्टीम बदलते असं नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. महाभारताचं पात्र दुर्योधन वाईट असेल सर, पण दुर्योधनाशिवाय या लोकशाहीचा वस्त्र आरोप शक्य नाही. कारण एवढे वस्त्र त्याच्यावर आहे. सत्य काय हे कळणारच नाही. काय दाखवलंय सरकारने, काय म्हणाले, सगळी मोदी भक्त ते तुमचे आमचे एवढे भक्त आहेत की ते अंधभक्ताचे पुढचे भक्त आहेत. ते तर काही करू, ते म्हणजे अवतारच म्हणतात. त्यांचा अवतार झाला म्हणजे भारत आता महासत्ताच होणार आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते आहे. आणि हे अत्यंत घातक आहे. आपल्याला विचार करावा लागेल. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर टाकून पुसून पाहावी लागेल. आपण त्या सगळ्या याच्यामध्ये अग्रभागी आहात. कारण ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय आहे, बापूसाहेब एकंबेकर हे सीमा भागामध्ये आपल्या मुक्तीसंग्रामामध्ये आणि या सगळ्या सीमा भागातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिलाय. मी 2004 मध्ये एकंबेला गेलो होतो. तुमच्या कॉलेजमध्ये राज्यशास्त्राची एक राज्यस्तरीय कॉन्फरन्स होती किंवा मॅडम होत्या. मॅडमनी म्हटलं आणि आमचा माझा विद्यार्थी होता बाबा तुमच्या अगोदर इथं वाघमारे माधव म्हणून गुजराळ्याचा होता आणि तो माझ्याकडे आला. सर या विषयावर बोलणारं कोणीच नाही, काय करायचं. मी शोधलं, कुठंच काही नव्हतं. म्हणून मी एकंब्याला गेलो. नवनाथ वासरे नावाचे तिथे ग्रस्त होते आणि त्यांची मी मुलाखत घेतली. आणि जाता येता ज्या लोकांशी मी संवाद साधला की त्यांचा अंत्यविधी सुद्धा लोक सांगत होते की तसा अंत्यविधी पुन्हा आम्ही पाहिला नाही. म्हणजे एवढा मासमध्ये असणारा माणूस ज्याच्या नावाने हे महाविद्यालय आहे. आणि म्हणून निश्चितच आपल्या महाविद्यालयाला उज्ज्वल भविष्य आहे. आपण आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची मॅडममुळे मला संधी मिळाली. आपण सर्वांनी माझा हा संवाद ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. वंदे मातरमचा 150 वर्षाचा प्रवास, वंदे मातरमचं महत्त्व आणि त्याचा आपल्या सामाजिक जीवनात स्थान अत्यंत समर्पकपणे मांडला. त्याचबरोबर सध्याची राजकीय पार्श्वभूमी, त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचं अत्यंत सखोल असं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.